नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. डेली रुटीनमध्ये आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 31च्या दिवशी आम्ही कुठे गेलो, दिवसभर काय केलं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी पटपट सगळे कामं उरकले आणि रेडी झालो, निघालो बाहेर. मला तर इथलं काही माहिती नाही कुठे काय काय स्पेशल. बाहेर जाणार म्हणून माझी मुलगी एवढी खुश झाली आज, खूप खुश. आणि त्याच्यात मी बाहेर चालले म्हटलं तर अजून खुश. रोज पप्पा घेऊन जातात तिला बाहेर, पण मी जात नाही ना तयार होऊन. आज तयार होऊन मम्मी पण आली म्हणजे जोरदार खुश झाली ती माझी मुलगी. एवढी जोरात ओरडत होती. त्याच्यानंतर गाडीवर आलो आम्ही. आणि एक प्रॉब्लेम काय झालं म्हणजे तिथं आम्ही जिथं ज्याच्यासाठी ते खेळायला वगैरे आणलेलं बाळाला, तिथं आज जाऊ नाही शकलो कारण की खूप गर्दी होती, प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. तिथं दिसत असेल तुम्हाला, आतमध्ये खूप गेम होते, तिकीटसाठी खूप गर्दी होती. आणि त्याच्यात लहान बाळ असल्यामुळे कसं, लहान बाळ सगळ्यांचेच होते, तरी पण आम्हाला भीती वाटत होती गर्दीमध्ये काही त्रास होईल म्हणून. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला अजून एक गार्डन होतं, तिथे आम्ही गेलो आतमध्ये. थोडंसं खुल्लमखुल्ला वातावरणमध्ये जर फिरल्यासारखं होईल. आणि तिथे छोटे मोठे जर फोटो काढल्यासारखं होईल म्हणून तिथंच फिरत बसलो. सुब्बू आणि क्रिशाबाई दोघंही छान मजा केले तिथं. आणि आम्ही पण जरा थकून आलतो, तिथं जर बसलो, आराम केलो. सुब्बू तशात चला मला भूक लागली आहे, काहीतरी खाऊया, डोकं खायला खूप आमचं. त्याच्यानंतर आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो. इथं डोनाल्ड काही तिथं होतं, तिथं आतमध्ये गेलो आम्ही. तिथं त्यांनी त्यांच्यासाठी काय ते चिकन वगैरे काय मागवलं वाटतं. आणि मी तर गुरुवार करत आहे, अजून मार्गशीर्ष माझा महिना संपलेला नाही म्हणून मी माझ्यासाठी फक्त आईस्क्रीम घेतले. हे बाळ ते पण तोंडा करत होतं, त्याला पण काहीतरी पाहिजे असं. पण आम्ही सध्या अजून तिला काही तसं बाहेरचं देत नाही. फक्त हे पप्पांनी आणि सुब्रमण्यांनी दोघांनी ते शेअर केलं. तिला तशा झोप यायला, मम्मी काय बाबा काय मला देत नाही झालं, ते नुसतं बसवलं. ते पप्पा थोडंसं तिला बाहेर घेऊन फिरवले. छान डेकोरेशन केलं तर 31st म्हणून. सगळीकडं गर्दीच होती. आम्ही तिकडं बसलेलं झाला. आलं आमचं हे, माझं आईस्क्रीम होतं आणि त्यांचं हे होतं काय, याला काय KFC चिकन काय म्हणतात ना, माहिती असेल तुम्हाला. ते खाल्लं. ते मी तर खाल्ले नाही, ते त्यांचं त्यांनी केलं नाही. ह्या माझ्या आईस्क्रीममध्ये तर जेम्सच भरलेले. आणि त्यांना काय वाटलं आम्ही पार्सल घेऊन जाणार, त्यामुळे त्यांनी आम्हाला पार्सल हे केलं. आणि आम्ही थोडं तिथं खाल्लो. त्याच्यानंतर थोडं सोडलेलं पार्सल घेऊन आलो. आम्हाला काय 6च्या आत घरी पोचायचं होतं, कारण की थंडी जास्त असल्यामुळं घरात लवकर आलेलं बरं म्हणून पटपट उरकलो, आलो नंतर बाहेर. त्याच्यानंतर परत आम्ही गाडीवर बसून घरी आलो. त्याच्यानंतर माझ्यासाठी त्यांनी मला न सांगता बर्गर घेतलेलं पॅकिंगमध्ये. मला तुम्हाला खरं वाटतं की माहिती नाही, बर्गर हे मी पहिल्यांदाच खात आहे. ते बर्गर असं असतं हे एवढंच माहिती. खूप प्रकारचे काय काय होते बाई ते बर्गरमध्ये, पण मी या प्रकारचं मागितलं बर्गर. ज्या प्रकारचं मागितलं त्यांनी ते दिलं. आणि मी पहिल्यांदाच खात असल्यामुळे सगळं चेक करत होते, काय काय घालतात, काय काय नाही सगळं त्याच्यात बघत होते. आणि हे श्वास लावून खायचं म्हटले. तुम्ही हसू नका, ही पहिल्यांदा बर्गर खाते, कोणत्या काळातली आहे म्हणून. मी खरंच बर्गर पहिलं कधी खाल्ले नाही, फक्त ऐकले, बघितले, सगळं केले, पण मी स्वतः खाल्ले नाही बर्गर. पहिल्यांदाच खात होते. आणि आता लहान बाळ असल्यामुळे 6 महिने तर असलं बाहेरचं काही खाल्लंच नाही. आता 6 महिन्याची कंप्लीट झालेली आहे ती, त्यामुळं थोडंसं काय खाऊन टाका म्हणले. आणि ते पूर्ण पण खाल्ले नाही मी. याच्यातच ते सुब्बूला थोडंसं दिलं, पप्पाला पण दिलं, मी थोडंसं खाल्लं. हे सगळं चेक करत होते काय काय आहे वरती. ते तीळ काय काय लावलेलं. त्याच्यानंतर सॉस, पहिला घास होता, मला एकदम करंट लागल्यानं झालं, बापरे काही वेगळंच टेस्ट मला वेगळीच लागत होती. आता पप्पाने एवढ्या प्रेमाने आणलं आहे म्हणलं उद्या छान झालं आहे, खूप छान, खूप आहे. ते काय घरातून केलं नाही, ते बाहेरच आणलं. मग नंतर संध्याकाळी पोरगी खूपच रडत होती. पप्पा म्हटले बाहेरचंच मागूया काहीतरी, रोजचं काय 31st आहे तर तुझ्या हातचंच तू काय खाती म्हणून बाहेरून विचारलं काय आणायचं म्हणून. मी काय म्हटले पनीर आणूया, पनीर भाजी बाहेरची खाऊया काय कशी. त्याच्यात परोठा आणि ते पनीरची भाजी होती. 2-3 प्रकारचे ते डाळ, सांबर, ते काय काय होतं बाई त्याच्यात. हे बॉक्समध्ये पार्सल करून आणलेलं त्यांनी. बाहेर जाऊन खाऊ म्हटलं तरी लहान बाळ असल्यामुळे आम्हाला काही बाहेर खाता नाही. घरात कसं तरी उचलून घेऊन खात बसतो. बाहेर तेवढं लोळवत खाल्लेलं मजा नाही येणार, ते सगळं तिथंच वेस्ट करून येणार आम्ही. त्यामुळे मी म्हटले घरीच आण बाबा, घरी कसं तरी मजा करत थोडंसं थांबून बिवून खाऊ शकतो. आणि ही माझी मुलगी कसं खाताना लय मध्ये येते, ते खात नाही पण सगळं विस्कटत बसतं ते. त्याच्यात बघितलं मग पनीर मी लावून घेतलं. परोठा होतं
छान होतं तसं. सुब्रमण्यमला पण भूक लागलेली खूपच. आल्यापासून हेच चाललेलं आमचं काम. आणि बाहेर जाऊन आलं ना, घरी आल्यावर काही करायला नको वाटतं. आणि त्याच्यात 31st असल्यावर तर जरा मजा, पार्टी बिर्टी बाहेरून खाल्लेलं मजाच वाटत होतं. बघितलं त्याच्यात पनीर बिनीर कसं कसं घातलेलं ते. त्याच्यानंतर मी काय काय अजून त्याच्यात होतं बघितलं. त्याच्यात हे चटणी, ग्रीन चटणी होतं आणि हे याच्यात पोटॅटो वगैरे सगळं त्याच्यात मिक्स होतं. हे छान होतं ते. सुब्बूला पहिलं चारले, त्याला भूक लागलेली आणि त्याच्यानंतर मी खात होते तर माझी मॅडम मध्ये येत होती. ती आमचं रोजचंच आहे, ती पण तोंड हलवत होती, पण तिला काही आम्ही देऊ शकत नव्हतं अजून. हे राईस होतं वाटतं, राईस जिरा राईस होतं. हे जिरा राईस हे पॅकिंगमध्येच घेऊन आलं, त्याच्यासोबतच दिलं. त्याच्यानंतर हे ते डाळ आणि एक ते चटणी, ते पण त्याच्यासोबत दिलं. चटणी पण छान होतं आणि ते डाळ पण होतं आणि सांबार मी ते नंतर हे जिरा राईससोबत घेतलं. त्याच्यानंतर सुब्बूचा डान्स, काय म्हणतात ते डान्सचं पार्टी बिर्टी जरा झाली मस्त, नाचत बिचत. कारण की 12 वाजेपर्यंत त्याला कळलेलं हे केक कट करणार नाही. तो 10 वेळा बघत होता काटा, 12 वाजलेत का 12 वाजलेत का. त्याला म्हणलं 12 वाजेपर्यंत आम्ही तर जागे असणार आहे बाबा, तू बघ काय करतो आहे. मग तो त्याचं तर हे रोजचंच असतं डान्स मिस, तो पण करत होता. तो डान्स करत होता, त्यांचं पार्टी चाललेलं म्हणून. छोटी बहीण ती काय झोपत नव्हती. ती झोपल्यावर आम्ही केक कट करू म्हणून खूप प्लॅनिंग केलं, पण ते काय जमलं नाही तसं. त्याच्यानंतर ते डान्स बिन्स त्यांचं तसं चालू होतं, तिला घेऊन मी पण थांबलेले तसंच. त्याच्यानंतर आम्ही हळूच केक बी काढत होतो. 12ला अजून 5 मिनटं कमी होते. चला म्हणलं तोपर्यंत तेच टाईम होईल. सोबूला काही कंट्रोल होत नव्हतं, केक कधी कट करतो आहे, कधी खातो आहे मी. त्याच्यात काय ते हॅपी न्यू इयरचं हे तर तो सांगत होता, हे न्यू इयर आहे, स्पेलिंग न्यू इयरची स्पेलिंग आहे. म्हटलं माहिती आहे बाबा आम्हाला पण. मग तो म्हणत होता, मम्मी हे वरती लावतात असं. हां माहिती बाबा. म्हटलं माहिती नव्हतं, आता तू सांगितल्यावर कळलं म्हणलं त्याला. त्याच्यानंतर ते सगळं काढलं बिडलं. मग हे पप्पाने बघितलं टाईम किती वाजले, 12ला अजून 1-2 मिनटं कमी होते. आम्ही खूप मस्त प्लॅनिंगमध्ये होतो, चला आपणच आता लहान बाळ तर मस्त आपलं झोपले आपली क्रिशा बेबी. हॅपी न्यू इयर करून मग केक छानपैकी आमचं आम्ही कट करून हे करूया, ती काय खाणार नाही. मस्त प्लॅनिंग सकट सगळं काम चालू होतं. सगळं ते बॉक्समधलं केक काढत होतो. त्याच्यानंतर काय झालं असं विचार करा. त्याच्यानंतर काय होणार दुसरं, जे नको व्हायला होतं ते झालं. क्रिशा बेबी उठली, झालं सगळं गोंधळ. ती मॅडम अर्धवट झोप झाली ती, उठली. त्याच्यानंतर उठल्या दुधू पाहिजे त्यांना मला आता दुधू पीत लेट होणार. पप्पा म्हणले केक कट करा, त्याच्यानंतर दुधू पाजून झोपून जावा. त्यामुळं म्हणलं चला आता तसंच करूया म्हणून तिला घेऊन बसलो. ती पण म्हणत असेल बापरे मला सोडूनच केक कट करतात. तिचं चालू झालं रडायचं तिथं. केक कट करताना माझ्या हातात पाहिजे ते पूर्ण. ते सुब्बू त्याला हात पकडून तो करतो म्हणायचं, ती सरकवायची त्याला, मी केक कट करणार म्हणून. बापरे ते केक कट करूपर्यंत 5-10 मिनटं वेस्ट झालं त्याच्यात. सगळे आमचे चौघांचं भांडण चाललेलं त्याच्यामध्ये, मी तू. सुब्बू पप्पा सगळे खूप हसत होतो आम्ही, मजा आली तशी. केक कट करेपर्यंत 5-10 मिनटं गेली आणि त्याच्यात ते लहान बाळ. केक कट केला. आता 1 तारखेला बघू आपण, तुम्हाला दाखवलं पुढच्या व्हिडिओला सोबत तुम्हाला शेअर करणार आम्ही. 1 तारखेला म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी 1 तारखेला मी काय काय केलं ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. थँक्यू. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे लहान बाळाला हातात घेऊन काम करणं खूप डेंजर आहे, मला आता कळतं आहे. मी पण याच्या अगोदर सगळ्यांचं बघत होते, आता कळलं आहे मला. थोडंसं तुम्ही लाईक करून सबस्क्राईब केलं ना तर मला थोडंसं अजून उत्साह वाढेल माझा. थँक्यू, धन्यवाद, शुक्रिया.